नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। आपल्या हिंदुस्थानात चार धाम प्रसिद्धीस आहे। द्वारका, बद्रीनाथ, रामेश्वरम आणि पुरी। हे चार धाम करणं म्हणजे महापुण्याचं काम आहे। काही लोक करतात, काही लोकांच्या आयुष्यात हे होत नाही। एखादं धाम होतं, हे केवळ समाधान आहे। देवाला जाणं, देवाचं दर्शन घेणं हे आपल्या समाधानासाठी आहे। तिथं गेल्यानंतर आपल्या अपेक्षा पूर्ण होतील ही भावना चांगली आहे, परंतु तसं घडत नसतं। अलीकडं मध्यंतरी देऊळबंद नावाचा जो आपला एक स्वामी समर्थांवर सिनेमा आला, त्यामध्ये कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट वगैरे दत्तस्थानाची माहिती दाखविली। लोकांनी लगेच ठरवलं की चार धाम होणं अवघड आहे, आता आपण 8 धाम करू। म्हणजे 8 धाम म्हणजे हे गिरनार, कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट, कडगंजी, कुमशी, औदुंबर, नरसोबावाडी। आणि आपला दौरा तयार करायचा, काही मित्र परिवार गोळा करायचा, गाडी करायची आणि पळून ही 8 धामं जी घोषित केलेली आहेत दत्तस्थानं, त्याला काही लोक म्हणते 8 धामाची यात्रा व्हायला पाहिजे। लोक सगळं स्वतःच ठरवतात। वास्तविक पाहता कोणत्याही ग्रंथामध्ये एकाच वेळी बाहेर पडल्यानंतर ही 8 स्थानं करा असं कुठेही सांगितलेलं नाही, परंतु कोणतरी हवा सोडतं आणि मग त्याप्रमाणे लोक आचरण करतात। काही लोक म्हणतात एकाच वेळी कुरवपूर, पिठापूर करायला पाहिजे, काही लोक म्हणतात अमुक तमुक करायला पाहिजे। आणि त्यामुळं होतं काय ह्याचा कोणीही विचार करत नाही। इतकी पळापळ होती की एकेका वेळी ही 5-6 स्थानं होणं सुद्धा फार अवघड आहे। पण सांगणारा सांगतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि शरीराला त्रास देणं आणि फक्त पैसे खर्च करून एक आम्ही जाऊन आलो हे सांगण्यासाठी ही यात्रा केली जात आहे। कारण दिवसेंदिवस या सर्व स्थानाला गर्दी वाढत आहे आणि जिथं जिथं ऐकू येतं की आता हे केल्यानंतर आम्ही ते करतोय, ते केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही। खरं म्हणजे त्या सिनेमामध्ये सुद्धा असं कुठं सांगितलं नाही। त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला 2.5 तासामध्ये तो सगळा सिनेमा बसवायचा असतो, सगळं त्याला दाखवायचं असतं। त्याचा विचार वेगळा, पाहणारा आणि हवा पसरवणारा, अफवा पसरवणारा वेगळाच असतो। त्यामुळं होतं काय की दत्तस्थानं करून सुद्धा दत्ताचा आशीर्वाद प्राप्त होत नाही आणि होणार सुद्धा नाही। दत्तस्थानं हे अत्यंत पवित्र आहेत। दत्त महाराज आपल्या सेवकाची, शिष्याची काही वेळा कठोर परीक्षा घेतात, पण इथं परीक्षेला बसताच येत नाही। सकाळी कुरवपूर, मुक्कामाला पिठापूर, पुढं पुरीला जायचं, पुन्हा यायचं, वाटेमध्ये पुन्हा गाणगापूर करायचं, अक्कलकोट करायचं, यात्रा समाप्त। लोक शरीराला फार त्रास देतात, नुसती घाई झालेली असती आणि कारणं तर मात्र भरपूर असतात, परत होत नाही। आम्ही सगळं ग्रुप बाहेर पडलो। फक्त हौस आणि मौज ही दिवसेंदिवस वाढत आहे। कलियुग आहे। कलियुगातून खरोखरच जर आपल्याला सही सलामत सुटायचं असेल तर भाविकांनी अशा भानगडीत पडू नये, त्या सिनेमाची बरोबरी करू नये। आणि मुळात त्या सिनेमात असं काहीही सांगितलेलं नाही। एवढंच काय, गुरुचरित्र ग्रंथ, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ, अक्कलकोट स्वामींचा गुरुलीलामृत ग्रंथ, असे या 3 ग्रंथामध्ये एक सुद्धा ओळ नाही की एका वेळी तुम्ही ही यात्रा पूर्ण करा, तुम्हाला कृपा आशीर्वाद होईल। ज्याला काढायचं त्याला 4 पैसे मिळतात म्हणून तो अफवा पसरवतो, अमुक पहा, तमुक पहा, तमुक पहा। काहीही 2% सुद्धा देवाच्या दारात उपासना होत नाही। फक्त नारळ, हार, पेढे देवाला आंघोळीसाठी 111 रुपये देतात, देवाला उचलण्याची घाई करतात, यात्रा समाप्त। अशा साध्या साध्या गोष्टीतून देवाची कृपा होत नाही। कलियुग आहे। आपल्याला त्रास होऊ नये, आपलं प्रारब्ध चांगल्या प्रकारे संपवावं म्हणून दत्तस्थानी जायलाच पाहिजे। कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ आहेत। त्यांचेच अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत। त्यांच्या स्थानी जाऊन
आपण काहीतरी उपासना करणं महत्त्वाचं आहे आणि उपासनेला प्रारंभ केल्यानंतर बाकीचे दिवस आपल्या घरामध्ये नित्य सेवा नित्य उपासना केली तर तुमच्या प्रारब्धाची दाहकता कमी होईल. नाहीतर तुम्हाला फसवणारे बसलेले आहेत. भोंदू बाबा तुमची वाट पाहत आहेत. घरात मोठमोठे स्वामींचे फोटो लावलेत. आता श्रीपादांचं सुद्धा मार्केटिंग सुरू झालेलं आहे. किती खोटं चाललंय ह्याला मर्यादा नाही. कुणी आवाज उठवत नाही. आमच्यासारखं काही ते प्रयत्न करतो त्याचाही काही उपयोग होत नाही आणि आपल्या पाठीमागं पण कोण राहत नाही. त्यामुळं चांगलं सांगणं हे कर्तव्य समजून अगदी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न आहे की अशी एकाच वेळी यात्रा करायच्या भानगडीत पडू नका. काहीही पदरात पडणार नाही. देवाने आपल्याला आयुष्य भरपूर दिलं आहे, वेळ भरपूर दिला आहे, पैसाही बऱ्याच प्रमाणात दिलेला आहे. योग्य वापर करा. महिन्यातून एक ठिकाणी जाऊन 4-5 दिवस वास्तव्य करून आलं आणि उपासना केली तर समाधान तुम्हाला आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. सिनेमा पाहिला विसरून जा. ते धाम दाखवण्याचा त्यांचा विचार वेगळा होता. त्यांना ते संपवायचं असतं. तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायचं नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचं आहे. त्यामुळं ही जी दत्तस्थानं आहेत ज्याला आता अलीकडे दत्त महाराजांच्या भक्तीतील लोक म्हणतात की 8 धाम आहेत. त्यातली नावं सांगितली. कोण गिरनार करते, इकडच्या बाजूला आलं तर पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबावाडी, औदुंबर, कुमशी, कडगंची हे एकाच वेळी करण्याचा प्रयत्न चालू आहे. करावं न करावं ज्याचा त्याचा प्रश्न, परंतु ते फायदेशीर नाही. वेळ जातो, पैसा जातो आणि तुमच्या पदरात काहीही पडणार नाही. देवाच्या दारात उपासना महत्त्वाची आहे. तुम्ही जेव्हा देवाच्या दारात जाता तेव्हा तुम्ही देवाच्या भेटीला चाललेलं असता आणि तिथं देवाच्या सहवासात राहणं गरजेचं असतं. पण देवाच्या सहवासात कोण राहत नाही. सोमवारी जातात, 4-5 दिवसात पळ करतात. ही गाडी बदल, ती गाडी बदल, रात्री झोप नाही, रात्रीचा प्रवास आणि 4 दिवसात आम्ही सगळं करून आलो. हे सांगण्यासाठी जर यात्रा करत असतील, करणार असाल तर शेवटी तुमची इच्छा, परंतु फलप्राप्ती नाही, होणार नाही. दत्त महाराज तुमची परीक्षा पाहतात आणि त्या परीक्षेत तुम्ही साधना करून, उपासना करून, नामस्मरण करून आणि त्यांच्या सहवासात राहून त्यांचा संपर्क वाढवला तर त्यांचं समाधान होईल आणि तुमचे संबंध वाढतील. आणि कलियुगामध्ये चांगल्या व्यक्तीशी संबंध महत्त्वाचे आहेत. कलियुगामध्ये देवाशी संबंध महत्त्वाचे आहेत आणि ते संबंध वाढल्यानंतर तुम्हाला कोणतेही संकट अवघड वाटणार नाही, जाणवणार नाही. एवढं मात्र खरं. नमस्कार.